Brought to you by V-Guard. दिंडोरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमच्या डॉक्टर भारतीताई आणि नाशिकचे उमेदवार हेमंतराव यांच्या प्रचार सभेसाठी आपण सगळे इथे जमलेला आहात। लवकरच या देशाचं नेतृत्व, कणखर नेतृत्व, तुमचे आमचे सगळ्यांचे आवडते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब एअरपोर्टवर उतरलेले आहेत आणि लवकरच इथे पोहोचणार आहेत। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमचे सहकारी राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, दादाजी भुसे, नरहरी झिरवळ, माणिकराव कोकाटे, देवयानी फरांदे, सीमाताई हिरे, दिलीपराव बनकर, डॉक्टर राहुल अहेर, नितीन पवार, राहुल ढिकले, सुहास कांदे, सरोज अहिरे, सर्व सन्मान्य आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजपा, शिवसेना, महायुतीच्या घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। मोदी साहेबांच्या कामाबद्दल जर बोलायचं जर झालं तर एक दिवस सुद्धा पुरणार नाही। जी कामं गेल्या अनेक वर्षात झाली नाही, 60 वर्षात, ती अतिशय धडाडीनं कणखरपणे निर्णय घेऊन मोदी साहेबांनी केवळ भारतालाच नाही तर जगाला सुद्धा चकित करून सोडलेला आहे। जगामध्ये भारताची किंमत, प्रतिमा वाढवण्यासाठी जे जे निर्णय घेतले ते सगळे यशस्वी झाले। आतापर्यंत अनेक माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी सुद्धा ते सांगितले। मोदी साहेबांनी तर काम केलं, पण आमच्या महाराष्ट्र सरकारनं काय कमी काम केलं? हे आमचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब समृद्धी मार्ग नागपूर पासून मुंबई पर्यंत, आता नागपूरला जायचं असेल तर सहजच इगतपुरी पासून किंवा सिन्नर पासून आपण त्या समृद्धी मार्गावर जातो आहोत आणि 4-5 तासामध्ये आपण नागपूरला पोहोचतो आहोत। केवळ या सगळ्यांमध्ये जे आहे वेगवेगळ्या प्रकारचा जो आहे आर्थिक विकास होतो आहे, आपल्याला विसरता कामा नये। जलजीवन मिशनद्वारे 14 कोटी घरांना नळाद्वारे पाणी दिलं। देवेंद्रजी, माझ्या मतदारसंघामध्ये 2 योजना सुरू आहेत, त्या 2-4 महिन्यात पूर्ण होतील। येवल्यातील प्रत्येक घरामध्ये नळाला पाणी येणार आहे आणि हे सगळं केवळ जे आहे मोदी साहेबांमुळे होत आहे। कारण या आवश्यक गोष्टी आहेत। लोकांना कदाचित ते लहान वाटत असतील, परंतु पाण्यासाठी सैरावैरात इकडे तिकडे जाणाऱ्या आमच्या माता भगिनी, त्यांच्यासाठी किती मोठी आयुष्यभराची सोय। घराघरामध्ये नळाला पाणी येणार, साधी गोष्ट आहे। स्वच्छ भारत, लोकांना म्हटलं काय, पण किती मोठं काम आहे। म्हणजे बारकाईनं आमच्या पंतप्रधानांनी याच्यात सुद्धा लक्ष घातलं की आपला देश स्वच्छ असला पाहिजे। स्वच्छ असेल तर आरोग्य स्वच्छ होईल,
स्वच्छ असेल तर अनेक परदेशातील लोक सुद्धा या देशामध्ये पर्यटनासाठी येणार. तुमच्या आमच्या मुलाबाळांचं भविष्य सुधारणा, स्वच्छता पाहिजे. आणि म्हणून घराघरामध्ये जे प्रत्येक घराला शौचालय देण्याचं काम हे सुद्धा मोदी साहेबांनी केलं. पाहायला गेलं तर आपल्याला वाटतं हे फार लहान काम, पण ज्या वेळेला 140 कोटी लोकांना या सुविधा देण्याचा निर्धार मोदी साहेब करतात आणि तो पूर्ण करतात, त्यावेळेला त्याची किंमत काय आहे ते आपण लक्षात घेतली पाहिजे. ओबीसीसाठी सुद्धा विश्वकर्मा योजना, 18 व्यवसायामध्ये जे 12 बलुतेदार त्यांना सुद्धा कर्ज देण्याची योजना सुरू झाली. ओबीसीसाठी 12 लाख घरं बांधण्याचा कार्यक्रम या 3 वर्षांसाठी आखला. हजारो कोटी रुपये उपलब्ध आहे. रमाई योजना आहे, शबरी योजना आहे, आता हे आणखीन ओबीसीसाठी घरकुल योजना आहे. म्हणजे अशा अनेक योजनांद्वारे एकही माणूस झोपडीत राहता कामा नये, त्याला घर मिळालं पाहिजे. या गोष्टीसाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात. ज्या खात्याचा मी मंत्री आहे त्या खात्यामधून करोनाच्या वेळेला तर दिलंच, पण त्याच्यानंतर सुद्धा मोफत अन्नधान्य या देशातील 80 कोटी गरीब घरांमध्ये आज सुद्धा जात आहे. ही साधी गोष्ट नाही. गोर गरिबांना जे आहे अन्नधान्य, त्यांना भाकर तुकडा मिळणं, याची सुद्धा काळजी जी आहे मोदी साहेबांनी घेतलेली आहे. शेतकऱ्यांसाठी होय, त्यांनी पैसे दिले. शिंदे सरकार, फडणवीस साहेब, अजितदादा यांनी सुद्धा तेवढेच पैसे दिले. शेतकऱ्यांसाठी सुद्धा काम सुरू झालं. फडणवीस साहेब, आपल्याला मला सांगायचं, हे नाशिक मंत्रभूमी, यंत्रभूमी आहे, पण त्याहीपेक्षा ती कृषीभूमी आहे, हे आपल्याला विसरता कामा नये. या नाशिकच्या शेतकऱ्यांनी अनेक प्रयोग करून जे आहे, मग डाळिंब असतील, द्राक्ष असतील, भाजीपाला असेल, कांदा असेल, आज सुद्धा मुंबईचा अर्धा भाजीपाला या नाशिक जिल्ह्यातून जातो, हे लक्षात ठेवा. आणि मग त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी. एक छोटी योजना आम्ही पूर्ण केली. मांजरपाड्याच्या माध्यमातून 10 किलोमीटर बोगदा काढून पाणी आणलं, पण छोटी योजना आहे. पण मोदी साहेबांना सांगायला पाहिजे, आणि तुम्हाला सुद्धा मी सांगतो, त्यांना सांगा, जळगावच्या इथे 99 TMC पाणी आपल्या हक्काचं आहे, ते आपल्याला आणायला पाहिजे. या नारपार खोऱ्यातील जे आहे 50-60 TMC पाणी आहे, हे आपण उचललंच पाहिजे. हे जर केलं तर मराठवाड्याचा सुद्धा तहान भागल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी तुम्ही योजना आखली, जेवढा पैसा खर्च होईल तेवढा करा, परंतु शेतकऱ्याला पाणी द्या, मराठवाड्याला पाणी द्या. हे पाणी आणखीन कुठूनही मिळणार नाही. हेच 150-200 TMC पाणी जे आहे तेच तुम्हाला न्यावं लागेल, हे लक्षात ठेवा. यासाठी काम करायला पाहिजे. लहान गोष्टी ते सुरू झालेलं आहे, परंतु हे लवकरात लवकर लोकांना अपेक्षा आहे की पाणी कधी येत आहे. पाणी नाही तर शेती काय करणार. वंदे भारत मध्ये रस्ता काम चालू आहे आमच्या इथे, त्या भिवंडीच्या इथे. मी ट्रेनने यायचो, किती सुंदर गाड्या सुरू झाल्या. राजधानी एक्सप्रेस, वंदे भारत. आपण परदेशामध्ये अशा गाड्या पाहायचो, आणि नंतर आपल्या ट्रेनला पाहिल्यानंतर पण त्यात सुद्धा लक्ष घातलं त्यांनी. बेटी पढाओ, बेटी बचाओ, या गोष्टीकडे सुद्धा आपलं दुर्लक्ष होतं, पण ते सुद्धा काम झालं. आणि म्हणून मला सांगायचं, या मोदी साहेबांचं काम सांगायला दिवस पुरणार नाही. आंतरराष्ट्रीय तर स्तरावर कीर्ती वाढलीच या देशाची, पण या देशासाठी लहान सहान लोकांसाठी त्यांनी काम केलं.
मला फडणवीस साहेबांना सांगा, मी मोदी साहेबांना देणार आहे, पत्र देणार आहे. सगळ्यांना माहिती आहे कांदा जो आहे हा सगळा जो आहे आमच्या इकडे वांद्याचा प्रश्न निर्माण झाला. आमचं म्हणणं एवढंच आहे, फडणवीस साहेब तुमच्याकडे धान आहे, त्याच्यासाठी हमीभाव आहे आणि हमीभाव दिल्यानंतर आपण 2 हेक्टरसाठी 40,000 रुपये शेतकऱ्याला देतो त्याच्या खात्यावर. माझं म्हणणं असं आहे, मोदी साहेबांनी जाहीर केलेलं आहे दुगना पैसा मिलना चाहिए. मग कांद्याला जर 1,000 रुपये जर खर्च असेल क्विंटलला तर किमान 2,000 पेक्षा जास्त मिळाल्याशिवाय कांद्याच्या शेतकऱ्याच्या घरात 2 पैसे जात नाही. मग त्यासाठी काही करा, योजना आखा, शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, तज्ज्ञ लोकांना बरोबर घ्या आणि कायम स्वरूपी जे आहे मार्ग फक्त तुम्ही आणि मोदी साहेब काढू शकतात या हिंदुस्थानामध्ये. हे केलंच पाहिजे तुम्हाला. मग पाहिजे कांद्यावर प्रक्रिया करणारे कारखाने आणा, होईल खर्च तुमचा, पण तो शेतकऱ्यांसाठी होणार आहे. त्या शेतकरी गोरगरिबांना आपल्याला वाचवावं लागेल. कांदा हे उत्पादन गरीब शेतकऱ्याचं आहे, पण त्याचबरोबर आहे ऊस सुद्धा आहे, मध्ये इथेनॉलची काहीतरी गडबड होते, शुगर त्याच्यावर सुद्धा निर्यात. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या होता कामा नये. त्यासाठी पाहिजे तर सरकारने आपल्या खिशातून पैसे खर्च करावे, परंतु शेतकऱ्यांचे पैसे हे त्यांना पूर्णपणे मिळाले पाहिजे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणखीन एक गोष्ट सांगतो, आमच्याकडे आता सिंहस्थ मेळा येणार आहे. मोदी साहेबांना सुद्धा सांगा, सगळ्या ठिकाणी आपण मोठा फंड देता, तुम्ही तर देणारच आहात महाराष्ट्र सरकार, पण मोदी साहेबांना सुद्धा सांगितलं पाहिजे आपण सुद्धा याच्यामध्ये. कारण हे का सांगतो, कारण 4 जून नंतर मोदी साहेबच पंतप्रधान होणार. अहो ते होणार म्हणून तर मागण्या करतोय, नाही तर कशाला मागण्या केल्या असल्या. होणार, पंतप्रधान पदावर मोदी साहेबच बसणार. आणि म्हणून आमचा जो सिंहस्थ मेळावा असेल, आमचा कांद्याचा प्रश्न असेल, आमचा द्राक्षाचा प्रश्न, त्या बांगलादेशने आमचा द्राक्ष कशाला. मोदी साहेबांना सांगा एक फोन काफी है, बांग्लादेश का रास्ता खुला हो जाएगा. द्राक्ष जाऊ दे आमची, तुम्हाला ते सांगावं लागेल. कामं तर खूप आहे. पुणे नाशिक आमची रेल्वे, ते रेल्वेचं काम झालं पाहिजे, काय झालेलं आहे. येतात साहेब, येतात लवकरच. इथे सगळ्यांनी बसून घ्या, शांतता. लवकरच या ठिकाणी आदरणीय मोदी साहेबांचं आगमन होणार आहे. आपण सगळ्यांनी ते आल्यानंतर उभं राहून त्यांना सांगितलं पाहिजे की तुमचे हात बळकट करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून
जेवढे म्हणून मोदी साहेबांचे उमेदवार आहेत, महायुतीचे उमेदवार आहेत, त्या सगळ्यांना आम्ही दिल्लीला पाठवणार आहोत. आपसातल्या ज्या आहेत अडचणी असतात, कोण याच्यावर संशय, कोण त्याच्यावर संशय, हा संशय कल्लोळ थांबवा. आता फक्त आपल्याला एकच लक्ष आहे, मोदी साहेबांचे हे उमेदवार नाशिक जिल्ह्यातले हे आपल्याला निवडून द्यायचे आहेत. बाकी कुणी काही म्हणेल, रोज नवीन 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 गोष्टी येतील, तुम्हाला नाराज करण्याचा प्रयत्न होईल, गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. परंतु एक लक्षात ठेवा, लढाई आहे ती लढवय्यासारखी लढायची आहे. आपण सगळ्यांनी एकमतानं येणाऱ्या या 20 तारखेला मतदान करायचं आहे. भारतीताईसाठी जे आहे कमळ निशाणी आणि हेमंत गोडसेंसाठी धनुष्यबाण, हे सगळं आपल्याला लक्षात ठेवून या 20 तारखेला एकवटून सगळी शक्ती दाखवली पाहिजे. ही लढाई जिंकायची आहे. सरफरोशी की तमन्ना आज हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक दिल में है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.